अध्याय 39 उज्ज्वल तीर्थ व उज्ज्वलांबा। देवांसाठी दासी बनून शेणी, काष्टांची टोपली मस्तकावर धारण करणारी, युक्तीने आणि पराक्रमाने कामाक्षाचा वध करणारी अशी त्र्यंबुली देवी, तिची अगस्ती मुनींनी पूजा केली. त्याचप्रमाणे त्यांनी उज्ज्वलांबेचीही पूजा केली. उज्ज्वलांबेचे महात्म्य त्यांनी कथन केले. एक महापापी शूद्र होता. तो अत्यंत दुराचरणी होता. त्याला एकदा पापमुक्त होण्याची इच्छा झाली. त्याचा उपाय त्यांनी मुनींना विचारला. मुनी म्हणाले, करवीर नगरीत जा, तेथील तीर्थात स्नान कर. जाताना हातात काळे तीळ घेऊन जा. स्नानोत्तर काळे तीळ पांढरे झाल्यास तुला पापापासून मुक्ती मिळेल. तो शूद्र हाती काळे तीळ घेऊन निघाला. उज्ज्वल तीर्थावर स्नान करताच काळे तीळ पांढरे झाले. तो पापमुक्त झाला. त्याने परमानंदाने उज्ज्वलांबेचे पूजन केले. करवीर नगरीच्या पूर्वद्वारी श्री महालक्ष्मीने उज्ज्वलांबेची म्हणजेच आत्ताची उजळाईवाडी येथे नियुक्ती केली आहे. पुढे अगस्ती मुनी लोपामुद्रेसह गोकुळेश्वरी आले.